आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 8 ट्रिग्नोमेट्री त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 8.2 बघणार आहे. बघ क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय म्हटलंय, इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन इन ईच कॉलम अँड फाइंड द रिमेनिंग 2 रेशोज इन द कॉलम अँड कंप्लीट द टेबल. आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्याला टेबल दिलेला आहे त्यात आपल्याला काय तर साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे तर आपल्याला काय करायला लागेल तर tan ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे हा पूर्ण टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला आधी साइन थीटा, कॉस थीटा आणि tan थीटा याचे फॉर्म्युले आपल्याला आवश्यक आहे, ते लर्न करून घ्यायचे. ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. त्यातला काय दिलं तर आपल्याला आपण घेणार ते कॉस थीटाची व्हॅल्यू काय दिली तर आपल्याला 35/37. तर आधी काय करून घेऊ आपण, त्याला आपण ABC PQR XYZ काही सुद्धा नाव देऊ शकतो. आपल्याला फक्त काय की व्हॅल्यू पुट अप करायची आहे त्यात. ठीक आहे, त्याची हायपोटेन्यूस साइड ही झाली त्याची अपोजिट साइड आणि हा झाला त्याचा ऍडजसंट साइड. ठीक आहे, आता कॉस थीटा म्हणजे काय तर आपलं तर ऍडजसंट साइड ऑफ कशाचा तर थीटा अपॉन हायपोटेन्यूस. यात फक्त काय करायचं आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायची. आता कॉस थीटाचा फॉर्म्युला आपण बघितलं, ऍडजसंट साइड कोणती झाली तर आपली ही झाली BC. ओके, आता BC ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर इथे 35 घेतलेली आहे. ओके, नंतर हायपोटेन्यूस म्हणजे काय झाला तर आपला हा झाला 37. ठीक आहे, म्हणजे AC म्हणजे BC अपॉन AC ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. फॉर्म्युला आपला आहे, याच्यात आपल्याला काय करायचे आता व्हॅल्यू पुट अप करायची. आता कॉस थीटा इक्वल टू काय घेतलं आपण BC अपॉन AC. बघा BC म्हणजे किती 35 झालेला आहे, AC म्हणजे किती आपला 37. म्हणजे व्हॅल्यू काय तर आपली इथे BC 35 सेंटीमीटर टू 35 आणि AC इक्वल टू 37. आता इथे करायचं आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय, म्हणजे हायपोटेन्यूस इक्वल टू होणार आपला हाईट प्लस बेस. फक्त व्हॅल्यू पुट अप करायची आहे. AC काय झाली त्याची हायपोटेन्यूस आहे आपली, AB काय झाला आपला AB झाली हाईट आणि BC काय झाली आपली तर तो झाला आपला बेस. यानुसार आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायची आहे. आता AC ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 37 म्हणून आपण इथे 37 स्क्वेअर करणार आहे. AB ची व्हॅल्यू आपल्याला नाही आहे माहिती, हाईट काढायची आपल्याला इथे. नंतर BC इक्वल टू काय तर आपला हा झाला आपला बेस, इथे आपला 35 चा स्क्वेअर येईल. म्हणजे आता 37 चा स्क्वेअर आपण काढून घेऊया. बघा 37 चा स्क्वेअर किती येतो तर आधी काढू आपण 3 चा स्क्वेअर किती होतो 9. 7 चा स्क्वेअर किती होतो आपला तर 49. सिम्पली काय लिहिते तर 21 2 जार किती येतो आपला 42. 9 6 13 म्हणजे किती येते 1369 आपला आन्सर येते. कशाचा तर हा झाला 37 चा स्क्वेअर. तसंच 35 चा स्क्वेअर काढायचा झाला तर किती येते तर याची ट्रिक सांगितलेलीच आहे. 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 च्या पुढील नंबर तो कोणता येतो तर 4. 4 3 चा 12 म्हणजे 1225 आपला आन्सर येईल. ठीक आहे, आता AB इक्वल टू काय घेतला आपण तर त्याला स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण इकडे. नंतर 1369 मायनस 1225 मायनस केलं तर किती आन्सर येते तर 144. ठीक आहे, 144. आता हा स्क्वेअर कशाचा आहे तर हा आपला 12 चा स्क्वेअर आहे, म्हणजे AB ची व्हॅल्यू काय येणार तर आपली 12 स्क्वेअर येणार आहे सिम्पली. नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा काय करायची आपण आता साइन थीटा फाइंड आउट करू शकतो, कारण की आपल्याला काय भेटलेलं आहे इथे कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली होती. ठीक आहे, हाईट आपल्याला भेटलेली आहे AB किती भेटलेली आहे आपल्याला ते भेटले 12. आता आपण याच्यावरून सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो. चला बघूया. साइन थीटा इक्वल टू घेतले आपण अपोजिट साइड अपॉन थीटा, म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन घेतलेला आहे ना. आता अपोजिट साइड कोणती होती तर आपली ते घेतली होती AB आणि हायपोटेन्यूस काय घेतली आपण तर त्याच्यात AC आपली 12 भेटलेली आहे. 12 K म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आपली, आणि हायपोटेन्यूस आपल्याला ऑलरेडी दिला होता तो घेतला आपण 37. तर आपला आन्सर किती येणार ते इथे 12/37 आपला आन्सर आहे. तसंच आपण tan ची सुद्धा व्हॅल्यू काढू शकतो. tan चा फॉर्म्युला आहे आपला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर अपोजिट साइड कोणती आहे तर आपली AB आणि ऍडजसंट साइड कोणती झाली ती आपली BC. ठीक आहे, AB ची व्हॅल्यू काय तर आपली आपण फाइंड आउट केली आहे 12 आणि BC ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली होती, ती किती होती आपली 35. म्हणजे आन्सर किती येईल तर आपलं 12/35 आपला आन्सर आहे. ठीक आहे, सेकंड बघा. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 11/61. आता आपल्याला काय काढायचं तर कॉस थीटा आणि tan थीटा काढायचा आहे त्याचा. चला काढून घेऊ आपण आता इथे. साइन थीटा इक्वल टू आपल्याला किती आहे तर 11/61 दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे तिथे काय हायपोटेन्यूस. आता ही झाली त्याची हायपोटेन्यूस साइड
ही झाली त्याची अपोजिट साईड आणि ही झाली त्याची ऍडजसंट साईड. डेव्हलप केली तर काय येणार, तर अपोजिट साईड कोणती झाली आपली, तर AB, ते झाली आपली 11. ठीक आहे, AB म्हणजे 11 आणि AC हा काय झाला त्याचा हायपोटेनियस, म्हणजे किती आपला 61. काय घेतली आपण व्हॅल्यू त्याची, तर 11 घेतली आणि AC ची व्हॅल्यू घेतली आपण 61. आता आपल्याला इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. AC स्क्वेअर इक्वल टू करणार आपण AB स्क्वेअर प्लस करणार आपण BC स्क्वेअर. ठीक आहे, AC ची व्हॅल्यू किती घेतली आपण 61 घेतलेली आहे, AB ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 11 आणि BC ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, 3721 आपला 61चा स्क्वेअर होतो. ठीक आहे, आणि 11चा स्क्वेअर आपला माहिती आहे 121 येतो म्हणून. ठीक आहे, 3721 इक्वल टू घेणार आपण 121 प्लस करणार आपण म्हणजे काय येणार, तर BC स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण 3721 मायनस करणार त्यातून 121 म्हणजे व्हॅल्यू किती तर आपली 3600. म्हणजे हा स्क्वेअर कशाचा आहे, तर आपला 16चा स्क्वेअर आहे, म्हणजे काय नाही तर रूट 316 म्हणजे आहे तो आपला 16चा स्क्वेअर. ठीक आहे, आता त्यावर आपण कॉस थिटा सुद्धा फाइंड आउट. फॉर्म्युला आपला आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता ऍडजसंट साइड कोणती घेतली तर आपण त्याच्यातली बघा, BC आपली ऍडजसंट साइड आहे, AC आपली हायपोटेन्यूज आहे आणि AB आपली झाली अपोजिट साइड. ठीक आहे, म्हणजे आता BC अपॉन करणार आपण AC ला. आपण BC ची व्हॅल्यू काढलेली आहे ती किती आहे 60 आणि AC ची आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे 61 म्हणजे करणार आपण 60/61. ठीक आहे, टॅन थिटाची फॉर्म्युला काय आपला, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर अपोजिट साइड कोणती झाली तर आपली AB आणि ऍडजसंट साइड कोणती झाली तर आपली BC, म्हणजे 11 आपण करणार आपण 16. थर्ड आहे आपला टॅन थिटा इक्वल टू घेणार आपण 1 आणि 1/1 म्हणजे काय तर आपला फॉर्म्युला बघा, टॅन थिटा इक्वल टू काय तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. AB ची काय व्हॅल्यू घेतली आपण तर 1 आणि AC इक्वल टू घेणार आपण 1K. आता 1 देत नाही आपण सहसा म्हणून काय लिहिलं K स्क्वेअर करणार आपण प्लस K स्क्वेअर म्हणजे किती येणार, तर हे 1 हे झाले आपले 2K स्क्वेअर म्हणजे AC ची व्हॅल्यू किती येणार आपली 2K स्क्वेअर आपला आन्सर आहे. टॅन थिटा बघा काय येणार तर आपला AB अपॉन BC इक्वल टू घेणार 1/1. व्हॅल्यू तर शेवटी 2, एकाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 1K, दुसऱ्याची आपल्याला दिलेली √2 म्हणजे काय तर 1/√2 आहे. कॉस थिटा इक्वल टू काय तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजसंट साइड कोणती आपली ती झाली आपली BC, हायपोटेन्यूज आपला आहे AC म्हणजे 1K आणि √2K हे झालं आपला आन्सर. फोर्थ बघा साइन थिटा इक्वल टू घेतला आपण, त्यात आपण AB घेतलेली आहे, अपोजिट साइड किती आपली 1K घेतलेला आहे, ऍडजसंट साइड घेतली आपण BC, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि हायपोटेन्यूज आपला आहे 2K. ठीक आहे, साइन थिटा इक्वल टू घेतात आपला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे AB अपॉन करणार आपण AC इक्वल टू काय तर आपली व्हॅल्यू आहे 1/2 म्हणजे AB इक्वल टू केला आपण 1 आणि BC ची व्हॅल्यू किती घेतली आपण तिथे तर 2 घेतलेली आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू करणार आपण AB स्क्वेअर प्लस करणार आपण BC स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू काय तर आपली ते आपली 2, AB ची व्हॅल्यू किती आपली तर K स्क्वेअर आणि BC ची व्हॅल्यू किती K ची व्हॅल्यू तशीच राहणार आपली, BC ची आपल्याला माहिती नाही म्हणजे किती तर BC इक्वल टू करणार आपण 4 - 1 म्हणजे आन्सर किती तर आपलं 3K स्क्वेअर आणि 3चा √3 हा कशाचा स्क्वेअर नाही म्हणून BC इक्वल टू काय येणार आपला √3 येणार आहे. तसंच कॉस थिटा इक्वल टू काय घेतला आपण ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे BC अपॉन करणार आपण AC म्हणजे BC ची व्हॅल्यू काय करणार म्हटलं तर √3 घेतलेली आहे, हायपोटेन्यूज किती आहे तर आपला 2K आहे म्हणजे किती तर 3√2 येणार आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू काय तर आपली अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे AB अपॉन करणार आपण BC, AB अपॉन दिली आपण आणि BC ची व्हॅल्यू काय काढली तर आपण आता ती काढलेली आहे √3. ठीक आहे, फिर बघा कॉस थिटा इक्वल टू घेतले आपण 1/√3 ची व्हॅल्यू दिली आपल्याला. ठीक आहे, कॉस थिटाचा फॉर्म्युला आपला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजसंट साइड कोणती झाली आपली तर ही झाली BC, हा झाला अपोजिट साइड आणि ही झाली आपली हायपोटेन्यूज. ठीक आहे, म्हणजे BC अपॉन करणार आपण AC ला. आता ऍडजसंट साइड आपली BC ती आपली 1 आहे आणि AC म्हणजे हायपोटेन्यूज आपला काय तर तो आपला √3 दिलेला आहे म्हणजे आपण करणार AB करणार आपण AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पायथागोरस थेरम आपण इथे यूज करणार आहे. AC ची व्हॅल्यू काय तर आपली √3 आहे इक्वल टू केला आपण AB स्क्वेअर प्लस करणार आपण K स्क्वेअर म्हणजे रूट निघाला इथे किती 3 म्हणजे इकडे तर AB चे स्क्वेअर किती होतं आपला 2K स्क्वेअर आपला आन्सर आहे म्हणजे AB ची व्हॅल्यू किती येणार तर आपली √2 येणार आहे म्हणजे AB इक्वल टू आला आपला √2K. ठीक आहे,
तसंच ठीक आहे, म्हणजे ए बी आपण करणार आपण ए सी. आता ए बीची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली होती. ए बीची व्हॅल्यू काय काढली आपण इथे तर √2 काढलेली आहे. ठीक आहे, आणि बीसीची व्हॅल्यू आपली आहे अपोजिट साईड आपण हायपोटेनियस आहे. तर अपोजिट साईड कोणती झाली तर आपली ए बी झालेली आहे. त्याची व्हॅल्यू आपण आताच काढली, ती आपली √2 आणि हायपोटेनियस काय तर आपला ए सी आहे, म्हणजे हे काय होतं √3 आहे. नंतर tan θ इक्वल टू काय अपोजिट साईड अपॉन ऍक्सिसन साईड, म्हणजे ए बी अपॉन करणार आपण ए सी, म्हणजे √2 √20. ठीक आहे, आता tan θ इक्वल टू काय तर आपल्याला अपोजिट साईड अपॉन ऍक्सिसन साईड. ए बी झाली आपली अपोजिट साईड आणि बी सी झाली आपली ऍक्सिसन साईड, म्हणजे करणार आपण ए बी अपॉन बी सी. आता ए बीची व्हॅल्यू काय तर आपल्याला 21 दिलेली आहे आणि बी सीची आपली दिलेली आहे 20. ठीक आहे, आता ए बी इक्वल टू 20 आणि बी सी इक्वल टू किती आपण 21. आता पायथागोरस थेरममध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू करणार आपण ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, म्हणजे ए बीची व्हॅल्यू किती आपली तर 21 दिलेली आहे, बी सीची आपल्याला दिलेली आहे 20. ए सी इक्वल टू घेतले आपण 21चा स्क्वेअर किती होतो तो 441 प्लस करणार आपण 20चा स्क्वेअर तो आपला 400. दोघांचे टोटल किती येते तर 841 के स्क्वेअर घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा स्क्वेअर कसा आहे तर आपला 29चा आपला आहे स्क्वेअर 841. ठीक आहे, म्हणजे ए बीची व्हॅल्यू किती येणार तर आपली 29 येणार आहे. आता साइन थिटा इक्वल टू काय तर आपला अपोजिट साइड आपण हायपोटेनियस दिलेला आहे, म्हणजे ए बी आपण करणार ए सी. आता ए बीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली 21 आणि ए सीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ए सीची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 29 घेतलेली आहे. तसंच कॉस थिटा ऍक्सिसन साइड आपण हायपोटेनियस, म्हणजे बी सी आपण करणार आपण ए सी. ऍक्सिसन साइड आपली 20, हायपोटेनियस आपला 29. 7 बघा, tan थिटा इक्वल टू घेतले आपण 8/15, म्हणजे tan थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍक्सिसन साइड. अपोजिट साइड आपली आहे ए बी म्हणजे 8 आणि बी सी आपलं 15, म्हणजे आपली ऍक्सिसन साइड, म्हणजे ए बी इक्वल टू 8 आणि बी सी इक्वल टू घेतले आपण 15. पायथागोरस थेरम यूज करा, ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस करणार आपण बी सी, म्हणजे किती तर आपला ए बीची व्हॅल्यू 8 स्क्वेअर आणि बी सीचा स्क्वेअर, बी सीची व्हॅल्यू किती आपली तर 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर किती आपला 225, 8चा स्क्वेअर होतो आपला 64, म्हणजे ए सी इक्वल टू किती नंतर दोन याचे टोटल 289 येणार आहे. म्हणजे हा स्क्वेअर कसा आहे तर आपला 17चा स्क्वेअर आपला 289 दिलेला आहे. म्हणजे साइन थिटा इक्वल टू आपण अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे ए बी आपण करणार ए सी. ए बीची व्हॅल्यू किती आपली 18 आहे, ए सीची व्हॅल्यू आपली 17 आहे. तसंच कॉस थिटा इक्वल टू काय ऍक्सिसन, बी सीची व्हॅल्यू आपल्या 15, ए सीची व्हॅल्यू घेतली आपण 78. बघा, साइन थिटा इक्वल टू आपला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस घेतलेला आहे. अपोजिट साइड आपली ए बी ते घेतली आपण 3, हायपोटेनियस काय तर आपला 5 दिलं, म्हणजे ए सी. ठीक आहे, पायथागोरस थेरम यूज करणार आपण ए सी स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण तिथे ए बी स्क्वेअर प्लस करणार आपण बी सी. ए सीची व्हॅल्यू काय दिली तर आपल्याला 5 दिलेली आहे. ए बीची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे पुट करायची आहे आपली 3 स्क्वेअर आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 5चा स्क्वेअर आपला येतो 25, 3चा स्क्वेअर येतो 9 प्लस करणार आपण बी सी स्क्वेअर, म्हणजे बी सी इक्वल टू घेणार आपण 25 मायनस करणार आपण त्यातून 9चा स्क्वेअर, म्हणजे काय किती येणार आपलं बी सी इक्वल टू √16, म्हणजे 16 कसा स्क्वेअर आहे तर हा 4चा स्क्वेअर आहे, म्हणजे किती आलं तर 4k. आता कॉस थिटा इक्वल टू घेतले आपण ऍक्सिसन साइड अपॉन करणार आपण हायपोटेनियस. आता ऍक्सिसन साइड कोणती तर आपली बी सी, हायपोटेनियस आपला ए सी. ऍक्सिसन साइड कोणती आपली तर 4 आहे आणि हायपोटेनियस आपला दिलेला आहे आपण 5. ठीक आहे, tan थिटा इक्वल टू आता अपोजिट साइड अपॉन ऍक्सिसन साइड, म्हणजे किती नंतर व्हॅल्यू आपली ए बी अपॉन करणार आपण बी सी. ए बीची व्हॅल्यू काय तर आपली 3 आहे आणि बी सी 1 आणि 2√2. ठीक आहे, म्हणजे tan थिटाचं फॉर्म्युला आपल्या अपोजिट साइड आपण घेतली आपण ऍक्सिसन साइड, म्हणजे tan थिटा इक्वल टू ऍक्सिसन साइड किती आपलं तर 2√2 दिली, व्हॅल्यू आपल्याला 2√2. पायथागोरस थेरममध्ये अप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे किती येणार ए सी स्क्वेअर इक्वल टू करणार आपण ए बी स्क्वेअर प्लस करणार आपण बी सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही आहे, ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 आहे, बी सीची व्हॅल्यू आपल्याला 2√2 दिलेली आहे, म्हणजे किती येणार इथे 2चा स्क्वेअर आपला किती येतो तर तो येतो आपला 4, म्हणजे इथे 4 मल्टिप्लाय करू आपण 2 आणि 1k आहे आपला, म्हणून किती आहे आपला के स्क्वेअर, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर के स्क्वेअर इक्वल टू किती येणार तर 8 स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण 1. दोघांची व्हॅल्यू आपली प्लस म्हणजे किती तर 9k स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण इथे 1, म्हणजे के इक्वल टू के स्क्वेअर इक्वल टू घ्यायचं 1/9 घेतलं, म्हणजे के इक्वल टू √1/9 इक्वल टू 1/3 सुद्धा म्हणू शकतो, कारण की 9चा स्क्वेअर किती आहे तर 3चा स्क्वेअर आपला 9 बनतो, म्हणजे के ची व्हॅल्यू किती आहे तर आपली 1/3 आहे. तसंच साइन थिटा इक्वल टू किती आहे 1/3 कॉस थिटा, म्हणजे किती तर 2√2, म्हणजे 2√2 मल्टिप्लाय करणार आपण 1/3, तर आपला आन्सर किती येणार तर
2√2/3.